भारतामध्ये प्रवासासाठी रेल्वेचा सर्वात जास्ती वापर होतो, कारण रेल्वे सर्वात स्वस्त आणि सुरक्षित असते. पण भारतीय रेल्वे वेगवेगळ्या रंगाचे का असतात, यामागे काय अर्थ आहे, जाणून घ्यायच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी सौरभ बोळे आणि आपण पाहतात एबीपी माझा. दररोज कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करतात, कारण रेल्वे सर्वांच्या खिशांना परवडते. रेल्वे स्टेशनवर उभ्या ट्रेनचे रंग हे लोकांचे लक्ष वेधून घेतात, कारण रेल्वेचे रंग हे वेगवेगळे असतात. हे फक्त रंगच नसतात, त्यामागे एक अर्थ दडलेला असतो. हे रंग ट्रेनचा प्रकार आणि त्याची टेक्नॉलॉजी आणि प्रवासाच्या अनुभवाचे संकेत देतात. सर्वात आधी आपण जाणून घेऊया की निळ्या रंगाच्या ट्रेनचा अर्थ काय असतो. भारतात सर्वात जास्ती निळ्या रंगाची ट्रेन जुन्या डिझाईनच्या आहेत, ज्यांना ICF कोच असं म्हटले जातात. हे कोच अनेक वर्षांपासून दूरच्या प्रवासाचा आधार आहे. आजही मोठ्या संख्येमध्ये प्रवाशांना या ट्रेन सेवा देत आहेत. निळ्या रंगाची ट्रेन सामान्यतः मेल किंवा एक्सप्रेस असतात. आता आपण जाणून घेऊया की रेल्वे कोचच्या लाल रंगाचा अर्थ काय आहे. गेल्या काही वर्षांमध्ये लाल किंवा मरून रंगाचे रेल्वे कोच या ट्रेन्सला LHB कोच म्हटले जातात. हे कोच जुन्या कोचच्या सुरक्षित, वेगवान आणि आरामदायक असतात. यात प्रवास जास्ती स्मूथ होतो आणि दुर्घटनेच्या स्थितीमध्ये नुकसान कमी होतो. लाल रंगाची ट्रेन अनेकदा सुपरफास्ट आणि प्रीमियम सेवांमध्ये पाहायला मिळते. आता आपण पांढऱ्या रंगाच्या रेल्वे कोचचा अर्थ काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. पांढऱ्या रंगाची ट्रेन म्हणजेच आपली वंदे भारत एक्सप्रेस. वंदे भारत एक्सप्रेस हा भारतीय रेल्वेचा नवा चेहरा मानला जातो. या ट्रेन पूर्णपणे आधुनिक टेक्नॉलॉजीवर आधारित असतात. या ट्रेनमध्ये इंजिन आणि कोच एकत्र जोडलेले असतात. याची डिझाईन आकर्षक असते आणि या रेल्वे वेगाने प्रीमियम अनुभव देतात. पांढऱ्या रंगाची ट्रेन बघूनच कळते की ही खूप आरामदायक आणि सुरक्षित आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत राहा एबीपी माझा.